नमस्कार, सुप्रभात. आता आम्ही निघालो आहोत प्रवासाला. म्हणजे आम्ही चाललेलो आहोत ॲक्च्युली देवदर्शनाला. आमच्या गावी चाललेलो आहोत आमच्या कुलदेवीचे आणि कुलदैवत यांचे दर्शन घेण्यासाठी. तर अर्थातच आम्ही कोकणात चाललेलो आहोत. तर सकाळीच आम्ही निघालेलो आहोत. तर बघूया आम्हाला आता किती तास लागतात पोहोचायला. तर प्रॉपर आता आम्ही नंतर ब्रेक घेणार आहोत आमच्या ब्रेकफास्टसाठी. तर तेव्हा भेटूया. चला. आम्ही आता इथे ब्रेक घेतलेला आहे त्रिमूर्ती स्नॅक्समध्ये ब्रेकफास्टसाठी. तर चला. आमचा ब्रेकफास्ट असा आलेला आहे. कैवल्य. तर छान होता इथे ब्रेकफास्ट. तर बघा आम्ही आलो ना तेव्हा गर्दी नव्हती, पण आता निघता इथे बऱ्यापैकी गर्दी झालेली आहे. आत्ता जवळजवळ ना 12:30 वाजायला आलेले आहे. सो आम्ही विचार केला की आपण आता लंच ब्रेक घेऊया. तर आता आम्ही कुठे आलो आहोत माहिती आहे तुम्हाला? आता आम्ही अभिषेक हॉटेलला आलो आहोत. तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे आहे अभिषेक हॉटेल. तर इथे ना उत्तम प्रकारचं आपल्या मालवणी पद्धतीचं जेवण मिळतं. तर इथे आता आम्ही लंच करतो आणि चला तुम्हाला हॉटेलसुद्धा दाखवते. तर हे बघा हॉटेल अभिषेक. खूप प्रसिद्ध असं हे चिपळूणमधलं हॉटेल आहे. आणि एंट्रीला बघा खूप सुंदर असं आपलं स्वागत केलेलं आहे. गणपती बाप्पा आहेत. इथे पण तुम्ही बघू शकता मस्त साईबाबांची सुंदर अशी मूर्ती आहे. आणि त्याच्या मागे ना दत्त महाराजांचं छान असं कोरीव असं चित्रसुद्धा आहे. आणि एंट्रीलाच हे सुंदर अशा समया आणि आपल्या जुन्या पद्धतीचं असं वुडन असं हे छान असं खांब वगैरे इथे आहेत. बघा. तर हा बाहेरचा भाग आहे आणि आतमध्ये AC सुद्धा आहे. तर इथे ना कोण कोण लोक येऊन गेली आहेत त्यांचे सगळ्यांचे इथे फोटो आहेत. जास्त करून इथे बघा मोठमोठे मराठी ॲक्टर्स वगैरे येऊन गेलेले आहेत. त्या सर्वांचे इथे फोटोज लावलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही. हे बघा. तर बघा इथे सुशील कुमार शिंदे सुद्धा येऊन गेलेले आहेत आणि खूप इथे मराठी ॲक्टर्स यांचे सुद्धा फोटो आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा मराठी अभिनेते आपले अशोक सराफ यांचा फोटो आहे. राणी गुणाजीचा सुद्धा आहे. विक्रम गोखलेंचा तुम्ही फोटो बघू शकता. त्यानंतर आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा फोटो आहे. तर तुमच्या माहितीसाठी ही काही महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. बघा या हॉटेलपासून अंदाजे कोणकोणत्या ठिकाणी किती अंतर आहे आणि प्रेक्षणीय स्थळं ही कोणकोणती आहेत. तर ह्याची इथे लिस्ट ही त्यांनी दिलेली आहे. तर ही तुम्ही पाहू शकता. सो नॉनव्हेज थाळी ऑर्डर केलेली आहे, चिकन थाळी, आणि ही आहे मटन थाळी. तर बघा आम्ही ना ह्या हॉटेलमध्ये राहिलो होतो, एव्हर शाईन स्टे. तर तुम्हाला ॲड्रेस नंबर हे सगळं हवं असेल तर इथे सुद्धा तुम्ही डिटेल्स बघू शकता. बघा ही हॉटेलची मस्त लॉबी आहे. इथे सुंदर सुंदर असे पेंटिंग्स लावलेले आहेत छान. 3 माळे आहेत आणि आम्ही तर सेकंड फ्लोअरवर आहोत, पण या हॉटेलला असे 3 माळे आहेत.
तर ही आहे हॉटेल रूम, AC रूम आहे आम्ही घेतलेली. तर तुम्ही बघू शकता खूप छान आहे बघा, स्वच्छ अशी नीट नेटकी. मस्त. आणि हा असा हॉटेल रूममधून व्ह्यू आहे. व्यवस्थित असं हे अगदी कुडाळमध्ये आहे. आणि ह्याच्या अपोजिट जर तुम्हाला दिसत असेल बघा कोकोनट, तर इथे ना जेवणाची व्यवस्था आहे. आणि ह्या हॉटेलमध्ये तुम्हाला जेवणाची व्यवस्था नाही आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला जेवायचं जर असेल तर बाहेर जावं लागतं. पण बाकी स्टेसाठी वगैरे खरंच खूप छान आहे, अगदी क्लीन आहे रूम. बघू शकता तुम्ही. म्हणजे मी आधीच आताच आम्ही आलो आणि शूट का करते, कारण नंतर आपण लगेच रूममध्ये मस्त आपण आराम करायला बसतो, त्याच्यामुळे आधी बसण्याआधीच आम्ही मस्तपैकी शूट करून घेतो. इथे TV वगैरे सगळं छान व्यवस्था आहे. तर आम्ही ना सकाळी किती वाजता निघालेलो, अराऊंड 6:45ला आम्ही निघालो होतो. आणि बघा 5:45 वाजायला इथे आले होते, तेव्हा आम्ही इथे कुडाळला पोहोचलो. म्हणजे मस्त 10-11 तासामध्ये आपण पोहोचून जातो. आम्ही हायवेज पकडला होता, मुंबई गोवा हायवे जो आहे त्याच हायवेनेच आम्ही आलो. आणि खरंच आत्ता कसा सीझन पण नाही आहे, त्याच्यामुळे सुट्टीचा सीझन संपलेला असल्यामुळे आम्हाला रस्त्यावरती अजिबात कुठेही गर्दी नव्हती. छान असा आमचा प्रवास झाला. तर बघूया आता उद्या ना आम्ही आता आमची जी कुलस्वामिनी आहे सातेरी देवी, जी पेंढूरला आहे, आणि वेताळदेव ह्यांचं दर्शन घेणार आहोत. आणि बाकी पण बघूया कोणती मंदिरं व्हिजिट करायची आहेत. तर सध्या तरी आता आम्ही थोडंसं रिलॅक्स होणार आहे. आणि त्याच्यानंतर रात्री कोकोनट हॉटेल जे मी तुम्हाला सांगितलं आहे इथे समोरच आहे, अपोजिट साईडला रस्ता क्रॉस केला की, तर तिथे आम्ही डिनरला जाऊ. तर हे बघू शकता तुम्ही कोकोनट हॉटेल. तर इथे आता आम्ही विचार केला की जरा फ्रेश होऊया, मस्त चहा वगैरे टाकूया, आणि मग रात्री पुन्हा इथेच आम्ही डिनरसाठी येणार आहोत. तर आजचा मेनू ना इथे लावलेला होता, तर तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. हे बघा. तर चला, तर चहा पितो आम्ही. इथे मस्त चिल आउट होत आहेत. मुलगा आणि पप्पा मस्त यांचं चाललं आहे. आम्ही आता डोस्याची ऑर्डर दिली आहे आणि वेट करतो आहे. तर आता आमचा डोसा आलेला आहे. साधा डोसा मागवला होता आम्ही. गुड मॉर्निंग, सुप्रभात. तर आज आहे दुसरा दिवस आणि बाहेर तुम्ही बघू शकता मस्त अशी सकाळ झालेली आहे. अजून 8 पण नाही वाजले तरी उन्हं पडायला सुरू झालेली आहेत. तर आत्ता आम्ही मस्तपैकी नाश्ता करणार आणि त्यानंतर आम्ही देवदर्शनाला निघणार आहोत. तर चलो. सो छान अशी मी साडी नेसून रेडी झालेली आहे आणि आता आम्ही निघणार आहोत. तुम्हाला 1 मिनिट ही बघा साडी दाखवते मी मिररमध्ये. तर चलो. तर मंडळी, रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा ही कर्ली नदी वाहत होती आणि हे निसर्गरम्य दृश्य आहे ते म्हणजे नेरूर पारचं. तर कुडाळ मालवण रोडवरती आपल्याला हा नेरूर पारचा पूल लागतो आणि इथलं हे जे दृश्य आहे ना, हे खरंच व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा मोह मला तरी काही आवरला नाही. तर मंडळी, खरंच मुंबई पुण्याचे तुम्ही रस्ते सोडा आणि आमच्या कोकणावाटे तुमची गाडी वळवा, असंच म्हणावंसं वाटतं जेव्हा आपण कोकणाच्या या हिरव्यागार रस्त्यांमधून प्रवास करत असतो. तर मंडळी हे बघा, आता आम्ही आलो आहोत आमच्या कुलदेवीला. इथे लिहिलेलं आहे बघा, श्री वेताळदेवी सातेरी प्रसन्न. तर आमच्या सासरी मी आलेली आहे पेंडूरला आणि सातेरी देवीच्या मंदिरात आता आम्ही इथे आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता आता आपण मंदिरामध्ये चाललेलो आहोत आणि छान असं जुन्या काळाचं असं सागवानी इथे मंदिर हे बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी जुन्या पद्धतीचं जसं होतं तसंच हे मंदिर त्यांनी ठेवलेलं आहे. हाय. आणि हे मंदिर बघू शकता किती सुंदर असे खांब आहे, त्याच्यावरती सुंदर असं रंगकाम केलेलं आहे.
आणि जुन्या पद्धतीचीच ठेवण आहे बघा. सगळं लाकडामध्ये छान असं कौलारू असं मंदिर आहे. आणि ही आमची वारुळा स्वरूपामधली आमची सातेरी देवी आहे. असं आपण मानतो की जेव्हा ही वारुळ स्वरूपामध्ये देवी आई असते तेव्हा ती शेष स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये निवास करत असते. त्यामुळे हे सुंदर असं आमचं पेंडूरचं सातेरी देवीचं हे मंदिर आहे. आणि ही वारुळ स्वरूपामध्ये आमची देवी इथे स्थित आहे. तर तुम्हीसुद्धा कुठूनही जेव्हा आमचा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हालासुद्धा देवी आईचं दर्शन मिळावं यासाठी हा मी व्हिडिओ केलेला आहे. तर जय सातेरी देवी. आता आम्ही इथे बघा वेताळ मंदिरामध्ये आलेलो आहोत, जे आमचं कुलदैवत आहे. आणि बघा एंट्रीलाच ना ह्या खूप सुंदर अशा दीपमाळा आहेत. आणि इथे समोरच हे तुळशी वृंदावन आहे. आणि हे खूप सुंदर मोठं असं सभामंडप आहे, तुम्ही बघू शकता. खूप मोठं सभामंडप आहे. जेव्हा वर्षातून म्हणजे 2 वर्षातून एकदा इथे मांड भरतो तेव्हा इथेच सगळ्या ह्या ओट्या माहेरवाशिणी आणि सासरवाशिणी ह्या सभामंडपात भरतात. तर आता पुढच्या वर्षी 2027मध्ये मांड भरणार आहे. आणि 1 वर्ष आड इथे मांड भरला जातो. हे बघा देवांचे जेव्हाही कोणते मोठे उत्सव असतात, जत्रा असतात, तेव्हा हे तरंगणा ह्यांना वस्त्र नेसून फिरवले जातात आणि खूप सुंदर असे यांना सजवले जातात. हे बघा वरती छान असं सूर्यनारायणांचं चित्र आहे आणि खाली आपले वेताळ देव आहेत. आपण आता आतमधून जवळून तुम्हाला दाखवूच. या ठिकाणी पूर्ण राजीपणाकडे असा येतो हो विजयाचा निकाल. तर ही श्री देव वेताळ यांची पाषाणामधली सुंदर अशी कोरीव काम केलेली मूर्ती आहे. तुम्ही यांचं बघू शकता किती सुंदर असं रूप आहे. आणि या मूर्तीच्या शेजारी दुर्गा देवी आणि महालक्ष्मी देवी यांच्या सुद्धा मूर्ती आहेत. तर मगासपासून आपण एक प्रथा पाहत आहोत, ती म्हणजे देवाला कौल लावण्याची प्रथा. तर इथे देवाला कौल लावला जात आहे. तर एखादे काम सुरू करण्यापूर्वी किंवा कठीण परिस्थितीमध्ये देवाकडून यश किंवा अपयश किंवा योग्य किंवा अयोग्य याचा संकेत दैवी निर्णयामुळे आपल्याला मिळतो. अशी ही धार्मिक पुरातन अशी प्रथा आहे, ज्यामध्ये फुले, नारळ किंवा तांदूळ वापरून होय किंवा नाही असे उत्तर देवाकडून मिळवले जाते. आणि कोकण, कोल्हापूर, नाशिक, सातारा, पुणे या जिल्ह्यातील गावे येथे देवाला कौल लावण्याची प्रथा ही प्रचलित आहे. तर भारतामध्ये सुद्धा देवाला कौल लावण्याची प्रथा ही अत्यंत प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. तर पूजा करून देवतेला उजवी आणि डावी मागतात. उदाहरणार्थ फुलांच्या पाकळ्या, तांदळाचे दाणे किंवा इतर पदार्थ हे चिकटवतात. उजवी पडली तर कार्यसिद्धी आणि डावी पडली तर नकार किंवा अपयश हे सूचित होते. तर मंडळी मगासपासून आपण जे पाहत आहोत तर मूर्तीचा आता शृंगार चालू आहे. तर देवांचा शृंगार पाहायला मिळणं हे सुद्धा खरंच भाग्याचंच मानलं जातं. तर पूर्वी जेव्हा आम्ही दर्शन घेतलं होतं तेव्हा बघा देवांचा शृंगार हा झालेला नव्हता. आणि शृंगार केल्यानंतर देवांचं रूपच पालटून गेलं. अगदी दिमागदार आणि राजबेंडा असा आमचा वेताळ दिसत होता. आणि आम्ही इतक्या लांबून गेलो होतो, इतक्या वर्षांनी हे मंदिराला भेट दिली होती आणि त्यामध्ये देवांना शृंगार केलेला आम्हाला पाहायला मिळणं हे खरंच आमचं सौभाग्य मी मानते. तर गुरुजी स्वतः आम्हाला म्हणाले की आता आम्ही देवांचा शृंगार करणार आहोत, तर थोडा वेळ थांबा. तर खरंच इतकं मला छान वाटलं देवांचं असं शृंगार केलेलं रूप पाहिल्यानंतर. तुम्हाला एक छान गोष्ट दाखवते. आम्ही जी गाडी केली होती ना त्याच्यावर सुद्धा बघा काय लिहिली आहे. तर स्वामी
आपल्यासोबत आणि आपल्या पाठीशी हे कायमच आहेत. तर मंडळी, आता आपण धामापूरला श्रीदेवी भगवती मंदिरामध्ये जात आहोत. तर तुम्ही मंदिर बघू शकता. हा बाहेरचा परिसर आहे. खूप छान असं जुनं कौलारू मंदिर आहे. इथे आपण एंट्री केल्यावर तुळस आहे आणि त्याच्यानंतर मागे असा दीपस्तंभ आहे आणि इथे हा मोठा वृक्ष आहे आणि बाजूला ही भगवती देवी आईचं मंदिर आहे. तर हा वृक्ष तुम्ही बघू शकता. इथे ना वेगवेगळी बरीचशी झाडं एकत्रित अशी झालेली आहेत. असा हा सुंदर असा हा वृक्ष आहे. हे बघा, छान असं कौलारू जुन्या पद्धतीचं मंदिर आहे हे. आणि हेमाडपंथी शैलीमध्ये या मंदिराची रचना ही केलेली आहे. आणि या मंदिराच्या बाजूलाच हा सुंदर असा तलाव आहे. यालाच आपण धामापूर तलाव म्हणतो. आणि धामापूर तलावाच्या शेजारीच हे मंदिर वसलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, हे सभामंडप आहे. छान असं कौलारू जुन्या पद्धतीची आपल्याला मांडणी पाहायला मिळत आहे. तर तुम्ही देवी भगवतीचं मंदिर तुम्ही इथे पाहू शकता. खूप सुंदर असं हे देवस्थान आहे. अगदी निसर्गरम्य अशा ठिकाणी हे वसलेलं सुंदर असं देवी आईचं मंदिर आहे. आणि ही आहे भगवती देवी, तुम्ही बघू शकता. तर ही धामापूरची ग्रामदेवता आणि अनेकांची ही कुलस्वामिनीसुद्धा आहे. तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं हे देवीचं स्वरूप आहे. तर महिषासुरमर्दिनी देवीचं जे स्वरूप सांगितलेलं आहे, जे रूपाचं वर्णन केलेलं आहे, तसंच या देवीचं रूप हे अगदी मिळतं जुळतं आहे त्या वर्णनाशी. कारण तुम्ही बघू शकता, देवी आईच्या हातामध्ये जी अस्त्र आहेत ती तशीच अगदी आहेत आणि ही पाषाणामध्ये कोरलेली अशी देवी आईची मूर्ती आहे. तर हे तरंगसुद्धा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असे आहेत. त्याच्यावरती छान असं रंगकाम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती जुनं असं हे मंदिर आहे. तर मंडळी, हा आहे सुंदर असा धामापूरचा तलाव. तर मंडळी, आता आपण आहोत ह्या धामापूरच्या तलावावरती. कारण आता असं आपण भगवती देवी आईचं हे दर्शन घेतलं आणि या धामापूरच्या तलावासंदर्भात एक प्राचीन कथा आपल्याला सापडते. ती अशी की इथे प्राचीन काळी एका परडीमध्ये फुलांचे दागिने हे देवी आईला समर्पित केले जात. जेव्हाही कोणत्या घरामध्ये कोणतंही लग्नकार्य असेल तेव्हा भाविक भक्तगण इथे फुलांच्या परडी बनवून त्याच्यामध्ये फुलांचे दागिने बनवून ती परडी इथे सोडत असत. आणि त्यानंतर ही रात्री अशी परडी सोडल्यानंतर सकाळी त्यामध्ये आपल्याला सोन्याच्या दागिन्यांचे रूपांतर झालेला पाहायला मिळत असे. पण असे अनेक वर्ष चालत होते. पण एका भक्ताने असे केले नाही. त्याने ती फुलांची परडी जेव्हा सोन्याच्या दागिन्यांमध्ये रूपांतरित झाली तेव्हा ती पुन्हा आपलं लग्न कार्य झाल्यानंतर परडी देवी आईला त्याने दिली नाही. ती स्वतःकडेच ठेवली आणि त्यानंतर ही प्रथा लुप्त झाली. तर अशी ही सुंदर अशी ह्या तळ्याची कथा आहे. आणि भगवती देवी आईचा निवास या तळ्याखाटी आहे. म्हणूनच हे मंदिरसुद्धा या तळ्याखाटी इथे वसलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा ही अशी सुंदर अशी देवी आईचे दर्शन घेण्यासाठी या धामापूरला नक्की या आणि या मंदिराला येऊन भेट द्या. आता आपण आलो आहोत आंगणेवाडीच्या मंदिरामध्ये. तर चला देवी आईचं दर्शन घेऊयात. तर बघा, आता काही दिवसांनी आंगणेवाडीची जत्रा आहे. त्याच्यामुळे इथे सगळं रंगरंगोटीचं काम चालू आहे. कारण भराडी देवीचा उत्सव असतो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. त्याच्यामुळे इथे छान असं सगळं काम सुरू आहे. आता दोन्ही साईडने बघा, इथे सगळीकडे काम सुरू आहे. तर हे मंदिर आहे आणि इथे बघू शकता तुम्ही लिहिलेले आहे की व्हिडिओ बनवण्यासाठी सक्त मनाई आहे. त्यामुळे आपण मूर्तीची काही व्हिडिओ बनवू शकलेलो नाही आहोत. तर मंदिराच्या कळसाचं दर्शन घ्या. बघा, असं म्हणतात की कळसाचं दर्शन घेतलं की आपलं संपूर्ण मंदिराचं दर्शन घेतल्यासारखं होतं. तर हे बघा,
असं सुंदर असं देवी आईचं बाहेरून मंदिर आहे. तर समोर तुम्ही बघू शकता मस्त कोरडं असं आहे गवत इथे आलेलं आहे. आणि इथे लंचसाठी आता आम्ही इथे उतरलेलो आहोत मराठा हॉटेलमध्ये. तर चला, तर वडाच्या पाटाला इथे मसदेला श्री स्वामी समर्थ यांचा एक छोटासा मठ आहे, तिथे सुद्धा आम्ही भेट दिली होती. तर आज ना गुरुवार होता आणि त्यातही स्वामी समर्थ महाराजांचे आपल्याला दर्शन होणे हा खरंच एक मोठा योगायोग होता. तर या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अशी रचना केलेली आहे की सकाळची सूर्याची किरणे ही महाराजांच्या मुखावरती पडतील, त्यामुळे फक्त समईच्या प्रकाशामध्येच मूर्तीचे दर्शन आपल्याला इथे घेता येते. तिथे वेगळी कोणतीही अशी प्रकाश योजना वेगळीही केलेली नव्हती. आणि त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे माझ्या माहेरी पिंगोळीला. आणि पिंगोळीतील आमच्या राऊळ महाराजांची ख्याती ही वेगळी सांगण्याची काही गरजच नाही. राऊळ महाराजांच्या मठाला आम्ही दर्शन दिलं, कारण आज गुरुवार सुद्धा होता, तर त्यामुळे तिथे भजन हे सुरू होतं. तर राऊळ महाराजांचं आणि अण्णा महाराजांचं आम्ही दर्शन घेतलं. आणि या मठाचा ना डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, त्यामुळे मी संपूर्ण आज काही शूटिंग केलेलं नाही. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ हा आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते.